साई लीला एक आध्यात्मिक सहवास. नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शिवाय सततं नमः. नमः प्रकृते भद्राय नियता प्रणतास्मतां. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी. गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतान् संस्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तयेत्. आदरणीय तानाजीभाऊ गायधनी 1-2 मिनिटं आपल्याला सूचना या ठिकाणी करत आहे. महाराष्ट्रांचं मातृपितृपूजन सोहळा अभिष्ट चिंतन सोहळा करावा अशा या संस्थेच्या विश्वस्त मंडळाची खूप इच्छा होती आणि तो दिवस आज होण्याचा दिवस आज उगवला. गेल्या 6 महिन्यापासून आपण या कार्यक्रमाची तारीख निश्चित केलेली आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण सहपरिवार सहकुटुंब उपस्थित झालात. तुमचं सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागतही करतो आणि आभारही मानतो. पीठावरून मी थोडंसं पूजन करून घेतो नानांच्या हस्ते आणि आपला कार्यक्रम सुरू करू आपण. तो शिवाजी वेगळा रयतेचा राजा होता तो शिवाजी वेगळा. ब्रह्मज्ञानं प्रथमं छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज म्हणावासा येत नाही, आपण राजांचा जय घोष करतोय. आवाज चांगला आला पाहिजे, सगळ्यांनी जय घोष करा. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. संताई साहेब महाराज की. अज्ञानाचा अंधकाराचा तिमिराचा नाश करणारा रंगाती प्रज्वलित करून हा प्रकाशाचा उत्सव आपण साजरा करत आहोत. आदरणीय नानासाहेब गोरप आणि सर्व मंचावरील मान्यवर जगन्नाथ त्यागरे, आपल्या गावचे पोलीस पाटील जी गायधनी, सरपंच प्रियाताई गायधनी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष तानाजीराव गायधनी, सर्व विश्वस्त सर्व पदाधिकारी आणि मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमाचा प्रारंभ करतात. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या कार्यक्रमाचा प्रारंभ झाल्याचे जाहीर करूया. वेळ बराच झालेला आहे. यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय नानांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. नाना करूया. आदरणीय नानासाहेबांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय आणि यानंतर मी नानासाहेबांना विनंती करतो पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण नानासाहेबांचं स्वागत करूया. आणि मी नानासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या स्नेहसदी. माझा मुलगा आता येऊन गेला मला वाटतं इथे. तो मला परवाच माझा 1 तारखेला लग्नाचा वाढदिवस झाला. म्हणला पप्पा कितवा आहे हो? म्हटलं 45. म्हणजे तुम्ही आधी तर सांगायचं आपण लग्न सोहळा, कारण तुमचं लग्न आम्ही पाहिलं नाही, आम्हीच तुमचं लग्न लावून दिलं असतं. हे मुलाबाळांच्या मनामध्ये जी काय कुतूहल असतं मुलींच्या बाबतीमध्ये जास्त असतं आणि म्हणून आज मुली जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे की आपल्या माता पित्याचं पूजन होतं आहे, हा सोहळा पार पडतो आहे आणि गावाने हा अतिशय चांगला लौकिक या पंचक्रोशीला घालून दिला. अशा पद्धतीनं माता पित्यांची सेवा ही केली तर त्यांना निश्चितपणानं त्यांचं आयुष्य वाढतं, त्यांच्यामध्ये आलेली मरगळ झटकली जाते, त्यांचा उत्साह पाहतो
आज मी आल्यापासून सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघतोय की अतिशय हसू आहे, नातेवाईकांचा चेहरा बघतोय, अतिशय प्रसन्न आहेत. ही वेळ न येणारी वेळ आहे आणि ती आपण सगळ्यांनी आणली, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. हा सोहळा निश्चितपणानं मी माझ्याच कॅमेऱ्यामध्ये टिपतो आहे. साई लीला चॅलेंज तुम्ही बघताय. आता हे सगळं तुम्हाला जवळजवळ 2 महिने तरी मी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवणार आहे, कारण आपलं चॅनल नुसतं नाशिकपुरतं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसतं. आणि साई लीलाच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रम सातत्यानं असतात. बाबाजींचे ज्यांनी जनार्दन स्वामी महाराजांना पाहिलं नाही त्यांचे काही आमच्याकडे शूटिंग आहेत, ते आम्ही दाखवतो तेव्हा लोक आम्हाला आभार मानतात की आम्ही बाबांना पाहिलं नाही पण त्यांचं प्रवचन ऐकतो, त्यांच्या हालचाली आम्हाला बघायला मिळतात. आणि आपण कुठल्याही जाहिराती नाही, काही नाही, फक्त धार्मिक कार्यक्रम घेतो. आणि त्यामुळे आपल्या या पट्ट्यामध्ये काही लोकांनी तर आपल्या घराचे हे बदलून घेतलेत आणि साईलीला कसं दिसेल यासाठी प्रयत्न असतात. आणि म्हणून हा सुद्धा मातृपितृ सोहळा मी कमीत कमी 2-4 महिने तरी नक्कीच दाखवला जाणार आहे, कारण कोणाला वेळ मिळते न मिळते आपल्या सोयीने सगळ्यांना पाहायला मिळेल, तुमची नातेवाईकांनाही पाहायला मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करतो. पुन्हा एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो, तुम्हाला मनापासून नमस्कार करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि असे म्हटलं जातं की मुली तुझ्या जन्मामुळे मला बापपण मिळे, मुली तुझ्या जन्मामुळे मला बापपण मिळे. मी नानासाहेबांना धन्यवाद देतो. आपण वेळात वेळाकडून उपस्थित झालात त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. आणि विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परमं सुखम. पुरुषांनी 3 वेळा उजव्या हातावर पाणी घेऊन प्यायचं आहे. माता भगिनी हाताला हात लावतील. आचम्य ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा. गोविंदाय नमः. 3 वेळा पाणी पिल्यानंतर चौथ्यांदा हातावरून पाणी ताटात सोडायचंय. पाणी उजव्या हाताने प्यायचंय. लक्ष द्या, डावा हात नसला पाहिजे, उजव्या हाताने प्यायचंय. उजव्या हाताने पाणी प्यायचं आहे, डाव्या हाताने नाही. हात जोडा सर्वांनी. चौथ्यांदा हातावरून पाणी सोडून द्या आणि हात जोडा. पळीभर पाणी हातात घ्या. प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता दैवी गायत्री छंदाः प्राणायामे विनियोगा. पाणी ताटात सोडून द्या. ओम भू ओम भुवा ओम स्वहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सर्वांनी 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय. इति त्रिवार पठेत. ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वः. आपली कुलदेवी, गुरु, आई वडील यांचं स्मरण करून नमस्कार करायचा आहे. कुलदेवी, गुरु आणि आई वडील. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. रंगे दृष्टवा कुलस्थानो विर्व्यजे महिदेवाय रंजनायो. शतमिन्नु शरदो अन्ति देवा जत्रा नश्चकरा जरसन्तनूनम्. राजो जद्रविदारो धवन्निवारो वृयारेरिकदार्यो गन्धो. अदितिरदेवरदितिरन्तरिक्षमदितिरमाता स पिता स पुत्रा. देवा हरिदे पञ्चजना हरिद्रजातमचित्रजयतवम्मो. शान्तिरन्तरिक्षं शान्तिः पृथिवी शान्तिरापा शान्तिरोखदयः शान्तिः. वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वको शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि. यतो जतः समीहसे ततो नो अभयं कुरुः. गुरुव्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु. 15 वेळा
आम्ही ज्या देवांचं नाव घेऊ त्या देवांना श्रद्धेने नमस्कार करा. ओम लक्ष्मी नारायणाभ्याम नमः. महेश्वराभ्यां नमः. वाणी हिरण्यगर्भाभ्याम नमः. श्रीगुरुन्द्राभ्यां नमः. माता पित्र चरण कमलेभ्यो नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुल वास्तुदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सहिताय श्रीमन्महागणाधिपतये नमः. तत्कर्म प्रधान सांब सदाशिव आशुतोष भगवान महारुद्र देवताभ्यो नमो नमः. सर्वांनी म्हणायचं आहे पुण्यम पुण्याहम दीर्घमायु रसविती भवन्तु ब्रुवन्तु. पुण्यम पुण्याहम दीर्घमायुरस्तु निर्विघ्नमस्तु. मध्ये बसलेल्या दोघा माता भगिनींना विनंती राहील. कपिलो गजकर्णकः केतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजानना. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा. शुक्लांबरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. गौरी नारायणे नमस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम्. हृदयस्थो भगवान् मङ्गलाय तनो हरिः. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव. बलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते गृहं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजया. मूर्तिस्तु जनार्दनः. यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरा. सिद्ध्यर्थ सिद्ध्यर्थ पूजितो यासुरासुरे. सर्वेष्वारब्ध कार्येषु त्रयश्री भुवनेश्वरा. आजूबाजूला जे उभे आहेत तरुण वर्ग सर्वांना विनंती राहील खाली बसायचं. विनंती करण्याचं कारण असं आहे की जेव्हा वेद मंत्राचं उच्चारण होतं त्या जागेवर त्या ठिकाणी असलेलं उजव्या हातात सर्वांनी पाणी घ्यायचं आहे. अक्षदा फुल हळदी कुंकू घ्या. माता भगिनी हाताला हात लावतील. स्त्रियांनी घ्यायचं नाही. पत्नीने हाताला हात लावायचा. पत्नीने वेगळा काही संकल्प करायची गरज नाही. जो संकल्प पती करतात त्याच्यातला अर्ध पुण्य आपल्याला आपोआप सगळं मिळणार आहे. पाणी हातामध्ये घ्यायचं. ज्या हातात पाणी राहतं त्याच्याच हातात पैसा राहतो. त्यामुळे पाणी धरून ठेवा. पाणी राहिलं तर पैसे बरोबर राहतील. ठिकाणी करत आहोत. श्री विष्णुर विष्णु श्रीमद भगवतो महापुरुषस्य विष्णुरात्मया प्रवर्तमानस्य आद्य ब्राह्मणो द्वितीय परार्धे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्मन्वन्तरे कलियुगे कलिप्रथम चरणे भरतवर्षे भारतखण्डे जम्बूद्वीपे दंडकारण्ये आर्यावर्तांतर्गता ब्रह्मोवर्तेकदेशे प्रभु राजा रामक्षेत्रे वर्तमानस्य शुभकृत नाम संवत्सरे मासोत्तम मासे महापुण्यप्रद पवित्र मासे पौष मासे कृष्ण पक्षे पंचम्यायां तिथोः पूर्वा नक्षत्रतो सौभाग्य योगो तैतील कर्णो सासरे यथा यथा राशि स्थान स्थितेषु सत्सु एवं ग्रह गुण गण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्य तिथो भारत देशे गंगा गोदावर्यायां दक्षिण तटे श्री क्षेत्र तीर्थ क्षेत्रे पळसे ग्रामे दारणायां दक्षिण तटे. हे आपलं गोत्र उच्चार करायचं. ज्यांना गोत्र माहित नसेल त्यांनी म्हणायचं काश्यप गोत्र उत्पन्नानाम. आपलं आडनाव घ्या. देवांना आणि ब्राह्मणांना ऐकायला गेलं पाहिजे. थोडं मोठ्या आवाजात म्हणायचं. संकल्पच फक्त तुम्हाला म्हणायचा असतो तो स्पष्ट म्हणा. आपलं गोत्र आपलं आडनाव झाल्यानंतर आपल्या आई वडिलांचं नाव घ्या. तुमच्या आई वडिलांचं नाव घ्या. स्वतःचं नाव घ्या. सर्वांचं नाव घेऊन झाल्यानंतर संकल्प आमच्या पाठीमागे म्हणा. म्हणायचं आहे मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थ अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य अभय विजय प्राप्त्यर्थ समस्त
मंगल कामना सिद्धिअर्थ नवग्रह अनुकूलता सिद्धिअर्थ इंद्रादी दशदिक्पाल देवता प्रसन्नतः सिद्धिअर्थ अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप उपशमनार्थ धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थ राजभय दास्यभयादी निवृत्तेच ममाशेष पाप क्षयार्थ पापचित पर्वकाले मातृपितृ पूजनंच अहम यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येहि श्रद्धा भक्ती युक्त अंतकरणेन परमेश्वर प्रीतीद्वारा परमेश्वर प्रीत्यर्थ अहम करिष्ये. पाणी सोडून द्यायचं. परत एकदा हातावर महागणपती स्मरणंच करिष्ये. हात मनोभावी गणपतीचं स्मरण करा. ओम गणानन्त्वा गणपतिं हवामहे प्रियानन्त्वा प्रियपतिं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिं हवामहे वसु मम भगवान सूर्यनारायणाला नमस्कार करा. आ कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्न मृतं मर्त्यंच आपल्या समोरच्या दिव्याला नमस्कार करा. चंद्रमा मनसो जात चक्षुः सूर्यो अजायत. जमिनीला नमस्कार करा. सेवना पृथ्वीनो भवान रेक्षरा निवेशनी. आता जवळ जो पाण्याचा तांब्या आहे त्याला गंध अक्षर लावून पूजन करा. तत्वाजामी ब्रह्मणा वंदमानस्तदा शास्त्रे यजमानो हविरभिः. हाताजवळचा खालचा तांब्या वरचा नारळाचा नाही का. वरचं पूजन आपण नंतर करणार. आधी फक्त खाली हाताजवळ पाणी घ्यायला तांब्या घेतलाय त्याला गंधाक्षर वाहून त्याचं पूजन करा. शंख घंटीचं स्मरण करा. पांचजन्याय विद्महे पवमानाय धीमहि. आगमनार्थ तू देवानांच गमनार्थ तू राक्षसाम. शंख घंटिके नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान समर्पयामी. गणपती सहित सगळे देव तुमच्या पाण्याच्या ताटात घ्या. जे तांब्याचं ताट आहे ज्याच्यात तुम्ही पाणी आतापर्यंत सोडत होते त्यात सर्व देव आपले ठेवा. रिकाम्या ताटात ठेवायचे. दिवटी बुदली ठेवायची गरज नाही. बाकीचे सगळे देव ठेवा. दिवटी बुदलीची अडचण त्याच्यात टाका. आणि गणपतीचं पूजन आपण या ताटामध्ये घेऊन आणि त्यांचं पूजन अभिषेक पूर्वक पूजन आपण या ठिकाणी करत आहोत. सगळ्यांनी सर्वांनी घेतले का देव ताटामध्ये. ठीक आहे. आता त्या ताटातल्या देवांना अक्षदा वहा. पात्र स्थित देवताभ्यो नमः. ध्यानारते आव्हानारते असनारते अक्षतां समर्पयामी. ताटातल्या देवावर 3 वेळा पाणी पळीने फिरून वहा. पात्र स्थित देवताभ्यो नमः. एतावानश्च महिमा तो जायाश्च पुरुखः. पादुर्ध्व उदेत पुरुखः. पादोषेहा भवत पुनः. ताटातल्या देवावर पंचामृत घालायचे. 5 पळ्या उडवा. ताडुंब उरुक्षमे सुनृताश्चमे पयश्चमे रसंचमे ग्रेतंचमे मधुचमे शक्तिश्चमे सपितिश्चमे कृखिश्चमे वृष्टिंचमे जैत्रंचमे औद्भिदंचमे जत्नेन कल्पन्ताम्. पंचामृत स्नानं समर्पयामी. पंचामृत स्नानांतरेण पुन्हा चांगलं पाणी घाला. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. ओम आपो इष्टामयो भुवस्तान ऊर्जे दधातन. चामृत स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामी. गंधादिभिः संपूज्य. एक फुल घ्या. गंधाक्षरेत बुडवा आणि ताटातल्या देवांना वाहून द्या. पात्र स्थित देवताभ्यो नमः. गंधादिभिः संपूज्य. सर्व महिलांनी हळदी कुंकू ताटातल्या देवांना वहा. हळदी कुंकू व्हायचे. अहिरिव परिबाधमानो
असग्नो विश्वा विद्वान हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी नानाविध परिमल द्रव्यानी च समर्पयामी 2 वेळा ताटात पाणी वहा पात्रमध्ये धूपमाग्रपयामी पात्रमध्ये दीपम दर्शयामी आपण जे आणलेले फळ आहे त्यांच्या भोवती पाणी फिरून घ्या फल नैवेद्यम ओम नमः शिवाय इति मूलमंत्रेण संप्रोक्ष 5 वेळा देवाला नमस्कार करा ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा निवेदम निवेदयामी 2 वेळा ताटात पाणी वहा उत्तरापोषणम समर्पयामी हस्तमुख प्रक्षालनम समर्पयामी करोडवर्तनार्थे चंदनम वीणापुगी फलतामूलम द्रव्य दक्षिणाम समर्पयामी लक्ष द्या ताटात जे तुम्ही फुल वाहिलेले ते उचलायचं त्याचा वास दे पण त्या फुलाचा वास घ्यावा दोन्ही डोळ्यांना लावायचं आणि ताटाच्या बाहेर खाली ठेवून द्या ताटात ठेवू नका परत यजमानांनी एक नवीन फुलगंध अक्षरेमध्ये बुडवून ताटामध्ये वा पुरुषांनी परत एक फुलगंध अक्षरेत बुडवून ताटातल्या देवांना वाहून द्या पात्र स्थित देवता नमः गंधादिवी संपूज्य महिलांनी हळदी कुंकू वाहून द्या ताटातल्या देवांना अभिषेकार्थे पुनश्च गंधादिवी संपूज्य हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी नानाविध परिमल द्रव्यानी च समर्पयामी अभिषेकम कुर्यात सर्वप्रथम गणपतीवर पळीने पाणी घाला नंतर बाकीच्या देवावर वाहिजे गणपतीने केवलम करतासी त्वमेव केवलम धरतासी त्वमेव केवलम हरतासी त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं पचमे सत्यं पचमे अवक्तवां वा भक्तारं अवश्रोतारं अवधातारं अवधातारं अवानुजानं वशिष्यं अवपश्यातात अवप्रसादात् अवत्तरात् अवच्चर्वात् अवत्तरात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात त्वाङ्गमयस्त्वं चिन्मयः त्वं नानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगतं तत्त्वजायते सर्वं जगतं तत्तिष्ठते सर्वं जगतं तत्तेमेश्वरे त्वं चत्वारि वाक्पतानि त्वं गुणत्रयादीतातुं देहत्रयादीतातुं कालत्रयादीतातुं बलाधारो दोषनिज्यां शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यानस्थित्य त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रास्तं इन्द्रास्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मभूर्भुवस्वरूपं मागणानि पूर्वमुच्चार्य वर्तादिन्तरन्तरम् तुलसीतं तारेण रुद्धमेतत्वमनुस्वरूपकारो पूर्वरूपमाकारो मध्यमरूपमनुस्वाराशान्त्यरूपं बिन्दुरस्तरूपं नादः सन्धानं सविता सन्धिः नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुरस्रं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्ते बिभ्राणनं पुष्कध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तपुष्पे पूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमुच्यताम् अविर्भूतं च सृष्टादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति वरदमूर्तये नमः आता ताटातल्या सर्व देवावर पळीने पाणी घाला पाणी घालणं बंद नाही करायचं आम्ही जोपर्यंत मंत्र म्हणतो तोपर्यंत अगरबत्ती समय आपण नंतर पेटू पाणी घालणंच सध्या चालू ठेवा अभिषेक देवांचा चालू आहे हरि ओम सहस्रसी रेखा पुरुषाः सहस्राक्षः सहस्रपात पुरुषैवेदं सर्वं जदभूतं याच्च भाव्यं तावानश्च महिमातो जायांश्च पुरुषः पादुर्ध्वौदेत् पुरुषाः पादुष्येः भवत् पुनः विराड जायत विराजो अधिपुरुषः सर्वभूताः संभृतं प्रेखदाज्यं माद्यज्ञा सर्वभूतरेचाः सामानि जग्निरे मादश्वा जायन्त जे केचो भयादताः
तस्माज्जाता अजावयः यज्ञंबरैः प्रोक्षन् पुरुखं जातमग्रतः देवा अदयन् ददात्यारे गयशजे पुरुखं व्यददुः कतिधाव्य कल्पयन् संगेमद्यादित्यं बाहुगे मोरो बाला उचेते मनुष्य मुखमासीत् बाहुराजन्यः कृतः शूद्रो अजायत रमा मनसो जात चक्षुः सूर्यो अजायत वायुजमराजमुगारग्निरजायत अभ्यासिदन्तरिक्षं शीर्ष्णो देवः समवर्तत यत्पुरुखेन हविका देवा यज्ञमतन्वत शासन परिधय श्री सप्त समिधा कृताः यज्ञेन परस्तात् तमेव विजित्वाति पृथ्वीति नान्या पद्या विधेयते यनाय प्रजापतिश्चरति गर्भे अन्तर्जायमानो बहुधा विजायते तस्य योनि परिपश्यन्ति धीरस्तस्मिन् चतुर्भुवनानि विश्वा जो देवेभ्यातमति जो देवानां पुरोहिता पूर्वो जो देवेभ्यो जातो नमोरुचाय ब्राह्मणे ब्राह्म्यं जनयन्तो देवा अग्रे तद्ब्रुवञ्जस्तु ब्राह्मणो विद्यान्तशासनवसे स्त्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्या वहुरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विन्दो व्याप्तम् विष्णुनिकानामुम्मयिकानं सर्वलोकं मयिकान देवः शान्तिरान्तरिक्षं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञ शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिर्तिः यो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः ईश्वर देवा सगळ्यात पहिल्यांदा गणपतीला घ्या धुवून पुसून वरती ठेवा बाकीच्या देवांना वरती व्यवस्थित ठेवा की आपल्याला पूजन करता आलं पाहिजे गणपतीला उचला नागिलीच्या पानावर ठेवा बाकीच्या देवांना वरती व्यवस्थित ठेवा फळाला पाठ लावून उभे केले तरी चालतील तुम्हाला जसं जमल तसं करा गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिपरा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णात पूर्ण जले समुद्र सरिता स्नानात सदा मंगलो अलादिवा मुमुदारा स्विन्नः स्नातो बलादिवा संपवित्रेण वाच्यमापा डमरू बजावो शिव शंकर में पूजा करने आया हूँ डमरू बजावो शिव शंकर में पूजा करने आया हूँ मेरे हाथ में बेल और फूल है मैं तुम्हें चढ़ाने आया हूँ मेरे हाथ में बेल और फूल है मैं तुम्हें चढ़ाने आया हूँ डमरू बजावो शिव शंकर में पूजा करने आया हूँ डमरू बजाओ शिव शंकर का दीपक है मैं तुम्हें दिखाने आया हूँ डमरू बजाओ शिव शंकर में पूजा करने आया हूँ डमरू बजाओ शिव शंकर में पूजा करने आया हूँ मेरे हाथ में मेवा मिश्री है मैं भोग लगाने आया हूँ मेरे हाथ में मेवा मिश्री है मैं भोग लगाने आया हूँ डमरू बजावो शिव शंकर में पूजा करने आया हूँ डमरू बजाओ शिव शंकर में पूजा करने आया हूँ
पूजन सगळ्यांचं देवांचं करायचं आहे. देवांना अक्षदावा सगळे धुवून देवावरती ठेवले ना, अगरबत्त्या फळावर लावू नका, एक खाली ठेवा किंवा बाजूला ठेवा, कारण तुम्हाला चटका बसेल पूजा करताना. मग वरती देवांना पात्रस्थित देवता भ्युनमा ध्यानारते आव्हानारते असनारते अक्षतां समर्पयामि. गंध लावा त्वां गंधर्वाखनस्वां इंद्रस्वां बृहस्पतिः. विलेपनार्थे चंदनम अक्षदा हळद कुंकू फूल बेल तुळस सगळं वाहून द्या. अक्षदा हळद कुंकू फूल बेल तुळस सगळं वाहा. ओम भूर्भुवः स्वः. कुलदेवता भ्युर्वा विलेपनार्थे चंदनम अलंकारार्थे अक्षदा हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि. नानाविध परिमल द्रव्यानि च समर्पयामि. महिलांनी हळदी कुंकू वाहून द्या. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि. नानाविध परिमल द्रव्यानि च समर्पयामि. पुरुषांनी 2 वेळा आपल्या समोरच्या ताटात पाणी वाहा. पात्र करा. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. निवेदम निवेदयामि. 2 वेळा ताटात पाणी वाहा. उत्तरा पोषणम हस्तमुख प्रक्षालनम करुणवर्तनार्थे चंदनम वीणा पुगी फलतांबूलम द्रव्य दक्षिणां समर्पयामि. निरंजन असेल तर देवाला निरंजन वळून घ्या. ओम त्र्यंबकं यजामहिं सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बंधनान् मृत्युमोक्षीयमामृतात्. निरंजन वळून खाली ठेवून द्या. अक्षदा हातात घ्या. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि. वरती अक्षदा वाहून द्या. मध्ये शूटिंग करत असलेल्यांना विनंती, मोबाईलवर शूटिंग करा आणि बाजूला बाजूला बसा, बाजूने शूटिंग करा, मध्ये येऊच नका. पूजा चालू आहे, देवाच्या मध्ये येऊ नये. जे नारळ शेजारी ठेवलेले कलशाच्या शेजारी नारळ, ते नारळ दोन्ही हाताच्या वंजुळीमध्ये घ्या. दोन्ही हाताच्या वंजुळीमध्ये ते नारळ घ्यायचं. त्या नारळावर एक फूल ठेवून थोडं पाणी, महिलांनी हळद कुंकू त्या नारळावरती वाहा. फूल ठेवायचं, फुलावरती थोडं पाणी घालायचं, हळदी कुंकू त्या नारळावरती व्हायचं. नारळ दोन्ही हाताच्या वंजुळीमध्ये धरायचंय. ओम रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षकम भक्तानां भयंकरता त्राता भव भवार्णवात्. दुबई मातुर कृपा सिंधू शान मातुर गज प्रभू वरदत्वं वरं देहि वांछितं वांछिताय दत्त. सर्वांनी म्हणायचं आहे. अनेन सफल अर्घ्य दानेन फलदोस्तु सदा मम. नारळ आपल्या कपाळाला लावा. आपली इच्छा देवाला सांगायची. पत्नीच्या कपाळाला लावा. पत्नीने पण आपली इच्छा देवाला सांगावी. देवाच्या पायाला ते नारळ त्या ठिकाणी लावा आणि जिथं होतं तिथं ठेवून द्या. महागणपती सहित सकल देवता भ्यो नमः विशेषार्घ्यम समर्पयामि. हात जोडून गणपतीची प्रार्थना करा. नमो गणेभ्यो गणपतिभ्यो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यो नमो नमः. एक पळीवर पाणी हातावरून ताटात सोडून द्या. अनेन कृतपूजनाख्येन दत्त देवता प्रियता नमः. आपल्या समोर जो तांब्याचा कलश चौरंगावर मांडलेला आहे, त्या कलशावर अक्षदा वाहा. ओम मयुद्योः पृथिवीचनम् इमं यज्ञं मिमिक्षतां पिप्रितान्नो भरिमभिः. औषधया सोमेन सह राज्ञा जस्मे कृणोति ब्राह्मणस्तत्पुराजन पारयामसे. त्या कलशाला दोन्ही हात लावा. ओम आजिग्र कलशम महजत्वा विशंतींदवः पुनरूर्जा निवर्तस्मशानः. कलशात पळीभर पाणी, गंध, अक्षत, फूल, सुट्टा पैसा, सुपारी टाका कलशामध्ये. ओम वरुण शोत्तम भनमशी वरुण स्कंभ सर्जनिस्तो वरुण शरित सदन्यसी वरुण शरित सदनमासीद. त्वां गंधर्वा खडस्वाम इंद्रस्वाम बृहस्पतिः. जाओखदी पूर्वा जाता देवेभ्य श्रीयुगं पुरा मनिनु बगृणा महत्निशतम्.
कांडात कांडात प्ररोहंती परुखा परुखस्परी हेवानु दुर्वे प्रतनु सहस्रेन शतेन च अश्वत्थेवो निषदनं पर्णेवो वशति शिक्रेता गोभाजिकिल्या सतं जत्सनवतं पुरुखं सेवना पृथिवीनो भवान रिक्षरा निवेशनी जच्चान फली निर्जा फला पुष्पा जाश्च पुष्पिनी बृहस्पती प्रसूता परिवाजपती हि कविरग्निरे अभिन्यक्रमित दधरत्नानि दाशुके हिरण्यगर्भा समवर्तताग्रे भूतश जाता पतिरेका सीता शवराक्षदा वहा युवा सुवासा परवितागार रापत वसदेव विक्रीडा वहा इख मूर्जकू शतक्रतो नारळ ठेवून त्या कलशावरती अक्षदा व्हायच्या आहे. ओम मनो ज्योतिर्जुकतां माजस्वं बृहस्पतिर्जज्ञमि म्हणतो त्वरिष्ठं जज्ञकुंसमिमं दधातो प्रतिष्ठितो वरदो भवत. अक्षरा वाहिल्यानंतर आपल्या समोरच्या ताटात 3 वेळा पाणी वहा. अपांपती वरुणाय नमः पदयोपाद्यम अस्तेश्वर्घ्यम आचमनीयम स्नानीयम समर्पयामी. समोरच्या ताटात एकदा पंचामृत वहा. पंचामृत स्नानम समर्पयामी. पुन्हा चांगलं पाणी वहा. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आता त्या कलशाच्या तांब्याला 5 ठिकाणी गंध लावा. जो कलश आपण वरती चौरंगावर ठेवलाय त्याला 5 ठिकाणी गंध लावा. ओम पूर्वे ऋग्वेदाय नमः दक्षिणे यजुर्वेदाय नमः अपांपती वरुणाय नमः विलेपनार्थे चंदनम परत अक्षदा वहा. अलंकारार्थे अक्षदा वहा. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी. कलशाले फुल वहा. ऋतकालोद्भव प्राप्त पुष्पाणि च समर्पयामि. महिलांनी त्या फुलावर हळद कुंकू वहा. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि. नानाविध परिमल द्रव्यानि च समर्पयामि. धूपमाग्रपयामि. दीपम दर्शयामि. समोर असलेल्या फळांभोवती पाणी फिरून घ्या. फल नैवेद्यम. फळांभोवती पाणी फिरवा. तुम्ही जे साखर शेंगदाणे आणलेले त्यांच्या भोवती पाणी फिरवा. साखर शेंगदाणे समोर ठेवून त्याच्यावर एक फुल ठेवून त्याच्या भोवती पाणी फिरून घ्या. वम वरुणाय नमः इति मूलमंत्रेण संप्रोक्ष 5 वेळा देवाला नमस्कार करायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. निवेदम निवेदयामि. उत्तरापोषणम हस्तमुख प्रक्षालनम करुणवर्तनार्थे चंदनम वीणापुगी फलतांबूलम द्रव्य रक्षणाम समर्पयामि. निरंजन असेल तर निरंजन, नसेल निरंजन तर अगरबत्ती देवाला ओवाळायची आहे. ओम तत्वाजामि ब्रह्मणा वंदमानस्तदा शास्ते यजमानो हविर्भिः निवेदम निवेदयामि. उत्तरापोषणम. ओम धूपमाग्रपयामि. दीपम दर्शयामि. ठेवून द्या. अक्षरा हातात घ्या. ओम इमम. अक्षरा दिवा खाली ठेवून द्या. अक्षरा हातात घ्या. इमम मे वरुण श्रुती हवमध्याच मृडय मंत्रपुष्पम समर्पयामि. हात जोडून अक्षरा कलशावर वाहून द्या आणि हात सगळ्यांनी जोडा. नमो नमस्ते स्फटिक प्रभाय सुस्मिताराय सुमंगलाय सुपाशहस्ताय ईशा पद्मिनी जीवनायका पुण्यवाचनम यावत् तावत् मम सन्निधो भव. लोकप्रिय आमदार सौभाग्यवती सरोजताई आयरे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याबरोबर छोटं बाळ आहे आणि त्यांनाही बी कलेक्टर कचेरीत मिटिंगला जायचंय. तर त्यांच्या विनंतीनुसार आपण 10 मिनिटं घेतो आणि त्यांचं आपण आमच्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करू. स्वागत केल्यानंतर त्यांना एक निवेदन द्यायचंय आणि निवेदन झालं का ते तुमच्याशी 2 शब्द बोलतील आणि आपण त्यांना जायला परवानगी. आपण वेळात वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित झालात त्याबद्दल आपले मनापासून आभार. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ताईंचं स्वागत करूया. तुमच्या माझ्या स्नेहाला मातीचाच आधार आहे. तुमच्या माझ्या स्नेहाला मातेचीच किनार आहे. असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद ताई. यानंतर तर त्यांचा सत्कार या कारणाने आज आपल्याला करायचा. आपण त्या सरपंच झालो. आपण आपल्या मासिक मीटिंग मध्ये सत्कार केलेला आहे. प्रियाताई गायधनी. त्याच्यानंतर प्रियाताई गायधनी. त्याच्यानंतर आपली एक मागणी होती. आपण मंदिरात बसत होतो. मारुतीच्या देवळात कधी बसला असेल, कधी विठ्ठल मंदिरात बसला असेल.
तर आपल्याला आपल्या स्वतःची विरंगुळा हाऊस अशी वास्तू व्हावी म्हणून आपण ग्रामपंचायतीला पत्र दिलं होतं आणि ग्रामपंचायतीने अतिशय सगळ्या संचालक मंडळानं उदारमतवादी धोरण ठेवून आपल्याला त्यांनी 100/60ची अशी जागा उपलब्ध करून दिली. त्यांचं टाळ्यांच्या वा, वा, वा. स्वागत करा. आणि मी ताई साहेबांना आमदार ताईंना विनंती करतो की आमच्या सरपंचांचं तुमच्या हस्ते सत्कार करण्यात यावा अशी विनंती करतो. यांचा सन्मान करत आहे ताई. आपल्या गावाच्या प्रथम नागरिकाचा सन्मान होताना आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि ताईंनी या ठिकाणी जे काही महत्त्वाच्या अशी समस्या सोडवलेली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि सकारात्मक दृष्टिकोनातून मी ताईंना विनंती करतो की सर्व पळसे परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने या निवेदनाचा त्यांनी स्वीकार करावा आणि तातडीने यावर त्यांनी आपला निर्णय द्यावा ही विनंती करतो. निश्चितच पुढच्या काळामध्ये आपल्या पळसे ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने अतिशय स्तुत्य आणि आगळावेगळा कार्यक्रम यावर्षी संपूर्ण संस्थेने आयोजित केला. या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय तानाजी काका गायधनी, त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ मान्यवर यांचे मी मनापासून कौतुक करते आणि आभारही व्यक्त करते की एक आगळा वेगळा सोहळा आहे. आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक म्हणजे मी तुमचं लग्न बघायला नव्हते पण आज ती काय क्षण असेल हे मला तुमच्या चेहऱ्यावर दिसते. म्हणजे खास करून माझ्या आजीबाईंच्या तर नक्कीच खूप आगळा वेगळा हा कार्यक्रम आहे. आणि मनापासून माझ्या तुमच्या सर्वांना परमेश्वराचरणी प्रार्थना करून मी परमेश्वराला विनंती करते की 50 वर्ष तुमच्या लग्नाला पूर्ण झाले. काका सांगत होते एक जोडपं जे आहे काकांचं ते 73 वर्ष म्हणजे 73 वर्ष त्यांच्या लग्नाला झालेली आहेत. म्हणजे मी जेव्हा पण ह्या ज्येष्ठ नागरिक संस्थेमध्ये येते मी भावूक होऊन जाते. कारण इतके ज्येष्ठ लोक एकमेकांसोबत अतिशय प्रेमाने एकत्र राहत आहेत. हीच आमच्यासाठी खरं तर तरुण पिढीसाठी ही प्रेरणा आहे. आणि कुटुंब त्यांनी जोडून ठेवलेलं आहे. अनेक आपण बघतोय की आज सगळे कुटुंब संयुक्त कुटुंब ग्रामीण भागामध्येच बघायला मिळतात. शहरामध्ये सगळे विभक्त कुटुंब झालेले आहेत. राजा राणीचा संसार आणि मग ते संसाराचे नंतर 12 पण वाजतात. पण मोठी ज्येष्ठ मंडळी असली तर आपल्या चुका एकमेकांना समजून सांगून किंवा कौतुक आपलं करणारं असेल तर कौतुकाची थाप करण्यासाठी आज मला माहिती आहे की माझं छोटं बाळ आहे ते सांभाळायला सासूबाई मी तेव्हा म्हणजे त्या नसत्या तर कदाचित मी एवढी हिंमत केली नसती. नागपूरचं अधिवेशन जाऊन तुमच्या सर्वांच्या समस्या मी तिथे मांडू शकले नसते. तर मी आजच्या तरुण पिढीला पण मी विनंती करते की कृपया आईवडिलांची कदर करा. कारण ते जितकं प्रेम आपल्याला करता आपल्यापेक्षा जास्त प्रेम त्यांच्या नातवांवर म्हणजे आपल्या मुलांवर असतं. त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद त्यांचे संस्कार हे जसे आपल्या पाठीशी आहेत तसे आपल्या मुलांच्याही पाठीशी राहावे. म्हणून या सर्व लोकांना आपण मनापासून प्रेम केलं पाहिजे. आणि खास करून महिलांसाठी मी 2 शब्द सांगू इच्छिते की आज एक बाळाची आई झालेली आहे. शारीरिक मानसिक काय काय त्रास असतो त्या सर्वातून गेले. पण जुन्या बाया 10-10 12-12 मुलांना जन्म घालत होत्या आणि त्यांचं संगोपन करत होत्या. म्हणजे काय त्यांची म्हणजे काय देवानी कसं घडवलं असेल त्यांना आणि काय शक्ती दिलेली आहे. पण एकदा जोरदार या सर्व मातांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे की त्यांनी आपल्याला इतकं चांगल्या पद्धतीने वाढवलं, खाऊ पिऊ घातलं. आणि तेव्हाचा काळ तर असा होता की पैसा प्रत्येकाकडे नव्हताच. खूप कमी लोक होती जी पैशाने धनाढ्य बलाढ्य होती. परंतु आहे त्या परिस्थितीत घासातला घास जशी चिमणी आपल्या पाखराला भरवत असते आपल्या पिल्लाला भरवत असते तशा आपल्या ह्या मातापित्यांनी आपल्याला तो घास भरून मोठं केलेलं आहे. मला नेहमीच असं वाटतं की म्हणजे आज माझे वडील जर असते तर नक्कीच माझ्या आईवडिलांच्या लग्नांनाही 50 वर्ष पूर्ण झाले असते आणि कदाचित ते तुमच्यात राहिले असते. हो मी तेच सांगितलं ते स्वतःच आले असते आणि इथे बसले असते. पण असो मी नेहमीच सांगते की तुमच्यात मी त्यांना बघत असते. मी सर्व काका असतील ह्या सर्व माझ्या मावश्या आहेत त्यांचे नातलग आहेत सर्वांचं मनापासून अभिनंदन करते. तुमच्या उदंड आयुष्याच्या तुम्हाला अनंत शुभेच्छा देते. आणि पुढच्या आता 50 वर्षाचं सेलिब्रेशन आपण करतोय पण 100 वर्षाच्या सेलिब्रेशनलाही मला बोलवा एवढी विनंती करते. आणि नक्कीच आपण ते साजरा करू.
कारण 73 वर्ष म्हटले तर आता राहिले काय छोटेसे, फक्त काय थोडेसे आता 27 वर्ष राहिले, ते पण निघून जातील आणि त्यांची सेंचुरी आपण परत करूया आणि त्याच्यात आपण सर्वांनी मिळून सहभाग होऊन नक्कीच त्यांची एक ॲनिव्हर्सरी म्हणजे आपण केक कापून करतो. जुनी मंडळी आहे आणि त्यांना धार्मिक ज्या काही विधी आहेत त्या जास्त आवडतात, म्हणून हा मातृपितृ पूजन सोहळा असेल. आणि मी त्यांच्या घरच्यांचं पण खरोखर म्हणजे मनापासून कौतुक वाटतं की त्यांचं भाग्य आहे की त्यांना हे मातापित्याचं पूजन करण्यासाठी त्यांना हे अजूनही मातापिते आपले दोघंही सोबत आहेत आणि त्यांचं एकत्र पूजन तुम्ही या वयातही करत आहात. नाही तर आमच्यासारखे थोडेसे दुर्भाग्य असतात की वडिलांचं प्रेम थोडंसं अर्ध्यात निघून गेलं, पण तरीही या सर्व माझ्या काकांनी मला मनापासून वडिलांची कमी गेल्या 5-6 वर्षात जेव्हापासून मी ह्या राजकारणात आले मला कधीही कमी भासू दिली नाही. प्रत्येकजण येतं आणि डोक्यावर हात ठेवतं, त्याच्यामुळं हजारो हातांनी माझे वडील आलेले आहेत असं मला वाटतं. आणि मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते. आज अध्यक्ष महोदयांनी जे काही आपल्याकडे माझ्याकडे इच्छा व्यक्त केली आहे तर मी तुम्हाला एकच सांगू शकते की ताई आहे भक्कम, मंजूर झाली रक्कम. 100% ह्या विरंगुळा म्हणजे तुम्ही मला भरभरून माझ्या पदरात दिलेला आहे, त्याच्यामुळे माझंही कर्तव्य आहे सर्व ज्येष्ठांसाठी देणं आणि 100% हा विरंगुळा केंद्र उभारण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा राहील एवढा आपल्याला शब्द देते. आणि पुढे कार्यक्रम आणि मीटिंग असल्यामुळे आपल्या सर्वांची रजा घेते. मनापासून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. ज्यांचे वाढदिवस आहे त्यांनाही शुभेच्छा, ज्यांचे लग्नाचे वाढदिवस आहे किंवा ज्यांचे लग्नाचे 50 वर्ष प्लस झालेले आहेत त्या सर्वांना मनापासून चांगल्या आरोग्याच्या उदंड आयुष्याच्या पुन्हा एकदा माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा देते. माझ्या बाळाकडून शुभेच्छा देते. सर्वांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच विनंती करतो. पितृपूजन सोहळा आई वडिलांचं आपल्या घरातल्या परिवारातल्या मुलींच्या हातून पूजन आपण या ठिकाणी करत आहोत. की आयुष्य चालत असताना जेव्हा एका वयाच्या पलीकडे सगळे आपण ज्येष्ठ पितृतुल्य आमचे सगळे जे पूजेला बसलेले यजमान आहात सगळे आमच्या वडिलांच्या वयाचे आहे. आपल्या सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी राहील की आपलं हा सोहळा या ठिकाणी घडतोय. हा सोहळा करण्याचा उद्देशच हा असतो की एका विशिष्ट वयाच्या पलीकडे गेल्यानंतर त्या व्यक्तीला असं वाटायला लागतं की आता मी निरुपयोगी झालेलो आहे, माझं काही काम राहिलं नाही आणि माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही, मला काही किंमत राहिली नाही, मला काही मान राहिला नाही, असं कधी कधी आपल्या मनाला वाटायला लागतं. आणि अशा वेळेस वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अशा प्रकारचं पूजन करायला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. वयाच्या 55व्या वर्षी, वयाच्या 61व्या वर्षी 61 केली जाते, 65, 70, 75, ज्याचं 80 वर्ष वय झालं त्याचं सहस्र चंद्रदर्शन सोहळा वगैरे आधी पूजा करायला सांगितलेलं आहे. पण आपल्याला कोणालाच हे माहीत नाही की अशा प्रकारच्या पूजा कराव्या लागतात. मला तानाजी भाऊ गायधनींचं विशेष अभिनंदन करावं वाटतं की त्यांच्या मनात हा विचार आला की आपल्याकडे ही पूजा झाली पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या संकल्पनेतून होत असताना मी जेव्हापासून पळसे गावात आलो तानाजी भाऊंना ओळखतो, मला विशेष कायम असं वाटतं की हा व्यक्ती कोणती रसायन आहे की इतक्या वेळा इलेक्शन झाले, कधी विजय कधी पराजय, पण फाईट माणसाची थांबलीच नाही, कायम लढत राहिले. हा गुण त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे. आणि मग कायम ते वेगवेगळ्या ठिकाणी आपलं अस्तित्व त्यांचं सिद्ध होत राहिलं. म्हणून पहा की चांगला विचार केला तर नक्की कधी ना कधी चांगलं होतं. कधी कधी तानाजी भाऊंचं आमचं फोनवर वेगवेगळ्या विषयावर बोलणं होतं. आध्यात्मिक काही सल्ला लागला तर ते आम्हाला फोन करतात, आम्हाला काही गरज वाटली तर आम्ही भाऊंना जेव्हाही फोन करतो तेव्हा ते मार्गदर्शन करत असताना त्यांच्या डोक्यात काही ना काही कायम चालू राहतं. जसं की नाशिक सहकारी कारखाना बंद होता, तुम्हाला काय वाटत असेल माहिती नाही, पण माझा जेव्हा जेव्हा त्यांच्याशी संपर्क झाला त्यांचा खूप आटापिटा होता का कारखाना चालू झाला पाहिजे. आणि दुनियाचे प्रयत्न करून त्यांनी कारखाना त्या ठिकाणी चालू करून दाखवला. अशा भरपूर गोष्टी आम्ही कायम त्यांच्यातून पाहत राहतो. कायम संघर्ष करणे, कायम लढणे, जय विजयाची पर्वा न करणे, असं हे सोपं नसतं, हे किती अवघड असतं हे आपण सगळे जाणता. विजय हो पराजय हो पण लढत राहणे हा साधा स्वभाव नसतो. कोणी चांगलं म्हणू कोणी वाईट म्हणू पण काम करत राहणे सोपं नाही. कोणी जर थोडं वाईट म्हणलं तर आपण काम करणं सोडून देतो, जाऊ दे मरू दे आम्हाला नाही ते काम करायचं. पण तानाजी भाऊंनी त्या ठिकाणी काम आयुष्यात थांबवलं नाही, म्हणून त्यांचा एक आदर्श आणि एक स्वाभिमान हा कायम वाटत राहतो. त्यांच्या संकल्पनेतून होत असलेली ही पूजा ही एक दिव्य संकल्पना आहे. चांगला विचार कोण करू शकतं?
आम्ही कायम म्हणतो पांडवाच्या जातीचे लोकच चांगला विचार करू शकतो. दुर्योधन आणि दुःशासनाने एखादा यज्ञ एखादी पूजा केलेली तुम्हाला दिसणार नाही, त्यांच्या डोक्यात ते येणारच नाही. हे पांडवाच्या जातीचे लोक असतात की जे धर्माचं देवाचं काम करतात. या ठिकाणी अशा प्रकारचा सोहळा हा घडतो, ही खूप आनंदाची समाधानाची आणि मोठी गोष्ट आहे. म्हणून आता आपलं गणपती पूजन, कलश पूजन आणि देवतांचा अभिषेक या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आता आपण मातृपितृ पूजन करणारे जे मुलं आहे त्या मुलांनी समोर यायचं, आपल्या आई वडिलांचे पाय धुवायचे. सर्वप्रथम मुलगा आणि सून समोर या, आई वडिलांचे पाय धुवायचे. जे जे लक्ष्मीनारायण त्यांचं पूजन झालं त्यांनी सर्वांनी आपल्या आई वडिलांचे पाय शरदो अंते देवा जत्रा नश्चकरा जरसंतनूनम्मा यत्र पितरो भवन्ति मानो मध्यारे कथायुर्गन्धो विश्ववेदा तारक्षो अरिदने मे स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातुः तर मुलाने वडिलांच्या गळ्यात हार घाला, सुनाने आईच्या गळ्यात हार घालायचाय. मुलाने घातलेला हार ठेवायचा आहे, लगेच काढायचा नाही. गळ्यामध्ये राहू दे हार घातलेला. दोरा तोडावरून बांधून घ्या जर दोरा जास्त होत असेल. एक मिनिट मुलाने वडिलांच्या गळ्यात हार घाला, आईच्या गळ्यामध्ये सुनाने हार घाला. पूजन त्या ठिकाणी करायचं आहे. देव शांतिरांतरिक्ष शांती शांतिरूपदया शांती वनस्पतया शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांतिः सर्वत्र शांतिः गुरु प्रजाभ्यो अयन्नः पशु पूजन करा. नातवांनी पूजन करा. घरातल्या सर्वांनी पाय धुवून पूजा करायची. घरातल्या सर्वांनी आई वडिलांचं पाय धुवून पूजन करा. मुलांनी, सुनांनी, नातवांनी, लेकींनी सगळ्यांनी पूजन त्या ठिकाणी करायचंय. अगरबत्तीला सांभाळा. तिथं दिवा अगरबत्ती लागलेली आहे, चटका नको बसायला, याची काळजी सर्वांनी घ्या. हरि ओम सहस्रशी रेखा पुरुषा सहस्राक्षः सहस्रपात सभूमिक सर्वतः स्पृष्ट्वात्य त्रिपादुरुध्वउदेत पुरुषः मानसे भवतुला सजातो देवास्तानि धर्माणि प्रथमान्यसन्द देहनाथं महिमा अद्याः समृताः प्रीतिदेवताश्च विश्वकर्मणः समवर्तताग्रे प्रजापति शरति गणेन्द्रजाय वहनो बहुलाभिजायते तस्योनि परिवश्यन्ति वीरागवेदसूरनानि कुशः देवेभ्यः यो देवानां पुरोहिताः पूर्वोर्वशि श्रीष्ठते लक्ष्मीश्वत्या बहुराणि पार्श्वे नक्षत्राणि रूपरश्यो व्याप्तम् विश्वविधाना भूमैधानं सर्वलोकं वैधान देवो शान्तिरन्तरिक्षं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरुखदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वेः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वतो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि यतोर्यतः
पूजन केल्यावर सर्वांनी पाया पडून घ्या. पूजन झाल्यानंतर सर्वांनी त्या ठिकाणी दर्शन आई वडिलांचे घ्यायचे. ज्यांचं आई वडिलांचं पूजन झालं त्यांनी आपल्या जागेवर जा, म्हणजे आम्हाला पुढील पूजा करता येईल. ज्यांचं पूजन झालं त्यांनी आपल्या जागेवर जा, आपल्या जागेवर बसायचंय, म्हणजे पुढची पूजा आम्हाला या ठिकाणी करता येईल. जगदानां पतये नमो नमो रुद्राय ददामिनेक्षेभ्यानां पतये नमो नमः सूदायां देवानां पतये नमो रुद्राय पतये वृक्षाणां पतये नमो नमो भवन्तये वारिवस्कृताय कदीनां पतये नमो नमो मन्त्रिणे वारिजाय वृक्षाणां पतये नमो नमो चेर्गोगाय ग्रन्थयते पतीनां पतये नमो नमो कृष्णाय दयादावदे ध्रुवनां पतये नमो नमो ये नमो नमो निगङ्गिरे ककुवाय सेनानां पतये नमो नमो निकेरमे परिचराय रम्यां पतये नमो नमो पञ्चमे परिवञ्चने सर्वदशवे नमो नमो शयाने नमः श्रीशभ्यो रथकारेभ्यः शभो नमो नमो कुलारेभ्यः गणकारेभ्यः शभो नमो नमो निकारेभ्यः पुण्येभ्यः शभो नमो नमः नेभ्यो स्मृतभ्यो नमो नमः शव्याय शभो नमो नमो भवाय चर्द्राय नमः सर्वाय नमः. आणि बाहेर उभ्या सर्वांना विनंती की बसून घ्या. या सोहळ्यासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आपल्या मतदारसंघाचे खासदार कार्यसम्राट माननीय हेमंतप्पा गोडसे, कामगार नेते अशोकराव गायदे यांना विनंती की त्यांनी कृपया सर्वप्रथम मी सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तानाजी भाऊ गायधनी आणि सर्व मंचावर मान्यवर विनंती करतो की त्यांनी आपल्या संयोजकांच्या वतीने या ठिकाणी हेमंतप्पा गोडसे यांचा सन्मान करायचा आहे. मायेची शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन आपण सन्माननीय आपण मार्गदर्शक मान्य पवित्रराव गायधनी, पळशाचे सरपंच प्रियाताई गायधनी, नासाकाचे माजी व्यवसाय स्वागत करूया आदरणीय रतनजी जाधव यांचं. या ठिकाणी सन्माननीय शिवराजजी चौधरी आणि रमेशजी गायधनी या पळशी परिसर ज्येष्ठ संस्थेचे. मी त्यांना माझी विनंती आहे की आपलं पूजन जिथं झाले त्या जागेवर बसून राहा. आपल्याला संस्थेच्या वतीने वस्त्रदान करायचे, त्यासाठी आप्पासाहेब आलेले, तर तुम्ही आपल्या जागेवर 2 मिनिटं बसून राहा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, आप्पासाहेब, पळशे ग्रामपंचायतीनं आम्हाला विरंगुळा हाऊस बांधण्यासाठी 100/60 या मापाची म्हणजे एवढी मोठी जागा उपलब्ध करून दिली. त्या ठिकाणी आपल्याला विरंगुळा हाऊस बांधायचा आहे. याच्याकरता तुमची आम्हाला मदत लागणार आहे, तुमच्या निधीतून लागणार आहे, तुमच्या जिल्हा नियोजन मंडळातून लागणार आहे, आमदार ताईकून लागणार आहे. तर मी तुम्हाला एक निवेदन देतो, त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि मार्च नंतर आमची इमारत कशी उभी राहील याच्याकरता तुम्ही प्रयत्न करा अशी सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो. कारण आता आम्ही तुम्ही पहा, त्या 2 वर्ष झाली आम्ही देवळात बसतो, मंदिरात बसतो, तर आता आम्हालाही आमचा विरंगुळा चांगल्या पद्धतीने करू द्या. गावचे सगळे ज्येष्ठ नागरिक त्याच्यामध्ये त्याचा उपभोग घेतील आणि एक चांगली वास्तू तुमच्या नेतृत्वाखाली उभी राहील अशी आशावाद करतो. आणि आपण आल्याबद्दल आपलं सगळ्यांचं वतीनं आभारही मानतो. आणि आता मी अशी विनंती करतो की आमच्या या सगळ्या मातृपित्यांना आमच्या संस्थेच्या वतीनं आपण वस्त्रदान करावं अशी विनंती करतो. हा, शुभेच्छा देतो. आधी निवेदन दिल्यानंतर आपण शुभेच्छा द्या. आप्पा, हातातला प्रत्येक क्षण आनंदाने जगून घ्या. निळ्या निळ्या आभाळाला पाखरू होऊन बघून घ्या.
हे निळं आभाळ आपल्यासाठी खुलं आहे आणि आपण आज मातापित्यांचं पूजन केलं आहे. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी सुद्धा हा अतिशय सुंदर आणि ज्याला आपण मणिकांचन योग म्हणतो तो योग आज जुळून आलेला आहे. आणि या निमित्ताने सन्माननीय आप्पासाहेबांना, माननीय तानाजीभाऊ गायधनी आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, पळसे परिसर ज्येष्ठ संघाचे ते पदाधिकारी निवेदन देत आहे विरंगुळा केंद्रासाठी. निश्चितच आप्पासाहेब, आपण आपल्या भाषणामध्ये आणि आपल्या पुढील वाटचालीमध्ये, कारकिर्दीमध्ये या भवनाची उभारणी करून आपल्याला निश्चितच एक मोठी अशी वास्तू उभी करून देतील अशा प्रकारच्या अपेक्षा. जोरदार टाळ्या वाजवून आपण हे निवेदन आप्पांकडे सुपूर्द करूया. टाळ्या यासाठी आहे की पुढच्या काळामध्ये हे भवन उभं राहील. मी आप्पांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभेच्छा. यांच्या वतीनं आज या ठिकाणी मातृपुत्र पूजन सोहळा व अभिषेक चिंतन सोहळ्याच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मंचावरील सर्वच मान्यवर उपस्थित, ज्यांचं या ठिकाणी मातृपितृ पूजन या ठिकाणी होतंय, असे सर्वच जोडपे म्हणजे त्याचबरोबर उपस्थित सर्व त्यांचे नातेवाईक, सर्व मित्रपरिवार, बंधू भगिनीनं, खरं तर निश्चितच ज्येष्ठ पळसे परिसर ज्येष्ठ नागरिक संस्था सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या सर्व ज्येष्ठांना एकत्र करून त्यांना जी आपल्या अनुभवाची जी पुंजी आहे ही समाजासाठी उपयुक्त ठरायला पाहिजे. आणि त्यासाठी ज्या प्रकारे ही सर्व ज्येष्ठ नागरिक संस्था ही त्या प्रकारे काम करते, निश्चितच त्यांची स्तुती करण्यासारखं आहे. आज देखील एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी ते करतायत की ज्यांना 50 वर्ष पूर्ण झाले अशा सर्वांचं मातृपुत्र पूजन या माध्यमातून या ठिकाणी आज 73 वर्षाचं देखील या ठिकाणी एक जोडपं आहे. म्हणजे निश्चित एक आगळा वेगळा कार्यक्रम. म्हणजे आज जर आपण बघितलं तर एक आपल्या आठवणींना एक उजाळा देण्याचं काम या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतं आहे. कारण आज जर आपण पाहिलं तर वधूवर परिचय मेळावा घ्यावा लागतो, परंतु आज आपल्याला 50 आणि 70 वर्षापूर्वी ज्या प्रकारे एकत्र बांधण्यात आलं तर निश्चित आणि दोघांनी एकमेकाला आत्ता पावेतो. निश्चित सुख असेल दुःख असेल आपण सोबत घेऊन या ठिकाणी चाललात तर निश्चित आपला सर्वांचा आदर्श घेऊन मला असं वाटतं का या नवीन पिढीने देखील असंच काम या ठिकाणी करायला पाहिजे. आणि निश्चित आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाने या ठिकाणी जो हा उपक्रम राबवला आणि जे काय आज आपलं पूजन झालं तर निश्चित आपण ज्या काही मनोकामना आपल्या परिवाराकरता पाहिल्या असतील, मला असं वाटतं का या सार्वजनिक आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये अनेक आव्हानं त्या ठिकाणी येत असतात आणि ही आव्हानं आपण सर्वांनी एकत्रित राहून या ठिकाणी लढून त्यांना सामोरं जाऊन एक आणि कुटुंबाला सोबत या ठिकाणी आपण घेऊन चाललात तर निश्चित याचा आदर्श आपल्या युवा पिढीने घ्यावा अशीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. व आपल्या सर्वांना पुढील आयुष्य सुख समृद्धीचं, त्याचबरोबर आपले जे स्वप्न असतील आपल्या परिवारासंदर्भात ते देखील पूर्ण व्हायचं आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. यामध्ये निवृत्ती महादू गायधनी, सिंधुबाई श्री रामदास सुखदेव गायधनी यांनी मंचावर यायचं आहे. नाही ना? बर, यानंतर जो सन्मान होणार आहे जानेवारी महिन्यातील अभिष्ट चिंतनाचा, त्यामध्ये जे मानकरी आहे निवृत्ती महादू गायधनी, सिद्धूबाई व श्री रामदास सुखदेव गायधनी, सुशीला व श्री कारभारी कुंजाजी संगमनेरे, सौ सुमनबाई व श्री शिवाजी राणो आगळे, सौ आशाबाई व श्री विष्णू गायके, सौ लीलाबाई व श्री रामदास अमृता सरोदे, श्री सोमनाथ शंकर डेरिंगे, सौ जिजाबाई व श्री भगवंता धोंडू यांचा या महिन्यामध्ये वाढदिवस आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे मान्यवरांच्या हस्ते. जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी या अतिशय पवित्र दानाचा, वस्त्रदानाचा सुद्धा सन्मान आपण करत आहोत, जेणेकरून आपल्याला ही शाल उबदारपणा देईल. मायेची शाल आहे, प्रेमाची शाल आहे. संस्थेच्या वतीने आपण आतापर्यंत आपल्या परिवारावर केले आहे त्याच्यासाठीची ही कृतज्ञता आहे. आपल्याला कृतज्ञतेचा नमस्कार या ठिकाणी या निमित्ताने माननीय हेमंतप्पा गोडसे, प्रियाताई गायधनी आणि रतनजी जाधव, त्याचबरोबर विष्णुपंत गायके आणि सर्व या पळसे परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे पदाधिकारी, ज्यामध्ये
अध्यक्ष तानाजीराव गायधनी, उपाध्यक्ष यशवंतराव आगळे, सरचिटणीस शिवनाथजी चौधरी, खजिनदार रमेशजी गायधनी, सर्व विश्वस्त खंडेराव आष्टेकर, आनंदराव गायधनी, नामदेवराव गायके, पी गायधनी साहेब, वसंतरावजी ढेरिंगे, त्र्यंबकराव सभांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. आनंदाचे दोही आनंद तरंग असा हा सोहळा आपण अनुभवत आहोत. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, अशी संतोक्ती आहे. या संतोक्तीनुसार आपल्या परिवारात त्यांची कशी संस्कृती आहे यावरून आपण ओळखले जातो. आणि म्हणून आतापर्यंत आपण जी वाटचाल केली, त्या वाटचालीमध्ये अनेक प्रकारची संकट आपण उपभोगली, मग ती शारीरिक असतील, मानसिक असतील, आर्थिक असतील, अशी संकट पचवून आपण या ठिकाणी आपल्या परिवाराला दिशा दिली आहे, त्या परिवाराला उभं केलं आहे. आणि म्हणून आपला सन्मान होताना या ठिकाणी निश्चितच पळसे परिसर ज्येष्ठ नागरिक संस्था आणि सर्व मान्यवरांना आनंद वाटतो आहे. हा आनंद द्विगुणित करण्याचं कार्य या ठिकाणी आपल्या सर्व ज्येष्ठांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. निर्माणाचे हात ज्याचे तोच माणूस सुंदर आहे. पंजीचं पूजन करताना या ठिकाणी निश्चितच त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांना, म्हणजे सूनमूल असेल, त्याचबरोबर काही नातवंड असतील, पतवंड असतील, यांना सुद्धा निश्चितच आनंद होतोय. अशा प्रकारचा सोहळा आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. आपल्या आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आणि अभिष्ट चिंतन. ईश्वराचा अंश आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि म्हणून या परमेश्वर रूपी भगवंताला, म्हणजेच आपल्या माता पित्यांना आपण या ठिकाणी नमन करत आहोत. काळ्या कसदार जमिनीमध्ये पीक तर कोणी घेतं, परंतु खुरपाड मुरमाड जमिनीमध्ये, म्हणजेच आपल्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये जो उत्तम पीक घेतो तोच खरा शेतकरी असतो, बळीराजा असतो. आणि म्हणून अशा बळीराजाचा आणि त्याच्या बरोबर तितक्याच तन्मयतेने आपले दादांना, तुळशी दादांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. यानंतर जगन्नाथजी मुठाळ आपल्याला विड्या गाजरामध्ये आपण शुभेच्छा देऊया. सुशीलराव कारभारी शुभेच्छा देऊया. मी लीलाताई नामदेवराव गायधनी यांना विनंती करतो, ताईंना आपल्या सर्वांच्या वार्षिका नानी. यानंतर सौ लीला, हॅलो हाय. मी मान्य रतन पाटील जाधव आणि शिवनाथजी चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी लीलाताई व श्री रामदास अमृता सरोदे यांनी आपल्या पळसे परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे ठुबे, पंढराजी ठुबे यांना विनंती आहे की त्यांनी सोमनाथजी डेरिंगे यांना सन्मानित करावं, त्यांच्या 72व्या वाढदिवसाच्या सदिच्छा द्याव्यात. सोमनाथजी डेरिंगे. त्यानंतर श्रीमती फुल्याबाई दामू गायधनी यांना वाढदिवसाच्या सदिच्छा द्यायच्या आहेत. हो, सोमनाथजी डेरिंगे यांचा सन्मान पंढराजी ठुबे यांच्या हस्ते संपन्न होतोय. टाळ्या वाजवायला काय हरकत नाही सन्मान होताना, कारण टाळ्यांवर अजून सरकारने सौ जयश्री व श्री बंसर लक्ष्मण गायधनी यांचा सन्मान होतोय. वसंतरावजी डेरिंगे आणि विष्णुपंत गायके यांना विनंती करतो की त्यांनी सौ जयश्री व बंसीलाल लक्ष्मण गायधनी यांना सन्मानित करावं. रमेश गायधनी, आपण वत्सलाबाई श्री शिवाजी देवीदास रामेश्वर यांच्यासाठी मंचावर यायचंय. सेवानिवृत्त लष्करी अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झालेत आणि देशसेवा करणाऱ्या या देशभक्तासाठी आपण जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवूया. त्यानंतर श्रीमती भीमाबाई रामभाऊ चौधरी, शैलाताई तानाजी राव गायधनी यांना विनंती करतो की त्यांनी तबाई व श्री वसंत गायधनी यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर चंद्रकला व श्री प्रकाश नारायण येवले, चंद्रकला व श्री प्रकाश नारायण येवले, ते
जोरदार टाळ्यांच्या गजराचे सन्मान करूया. रामदास भिका गायदरी आणि अंबादास साधू आगळे यांना विनंती करतो की त्यांनी चंद्रकला व श्री प्रकाश नारायण येवले यांचा सन्मान करायचा आहे. हा, मुक्ताबाई व श्री वसंत त्र्यंबक गायधनी यांचा सन्मान सन्मान्य पोलीस पाटील साहेबांचे की त्यांनी चंद्रकलाताई आणि श्री प्रकाश नारायण येवले यांचा सन्मान करायचा आहे. याही वयात त्यांचा उत्साह आहे. कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येकाने अशाच प्रकारे वरती यायचंय बैलांनी. यानंतर सुमनबाई आणि श्री शंकर विष्णू आगळे रमेश बाबूजी गायधनी 65व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि त्यानंतर जानेवारी महिन्यातील या अभिषेक सोहळ्यातलं समारोपाचं नाव आहे सो शोभाबा श्री अरविंद दामोदर गायधनी. आनंद तरंग हा वाढदिवस असल्याने तुम्हाला जर यांच्याविषयी आत्मीयता असेल तर तुम्ही जोरदार टाळ्या वाजवाल. माणसाने कधीही टाळ्या वाजवायला आणि कार्यक्रम संपल्यानंतर भोजन करायला लाजायचं नाही. पुन्हा एकदा आपण सर्वच मान्यवरांना वाढदिवसाच्या जोरदार टाळ्या. आणि दुसरा आणि ज्यांनी आपल्याला ही जमशेटचा सत्कार त्यांनी करावा. टाळ्या तर जोरदार झाल्या पाहिजे. असं म्हणतात की ओ बागी क्या जिसमें माली न हो, ओ पेड़ी क्या जिसमें डाली न हो, और ओ मैफिल क्या जिसमें टाली न हो. आपल्या जोरदार टाळ्यांनी आपण सन्माननीय तानाजीराव गायधनी यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. भाऊ, अशाच पद्धतीने पुढच्या वर्षी सुद्धा याच्यापेक्षा जोरदार म्हणजे डबल असा कार्यक्रम. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी सेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरती. जय देव जय देव. रत्न खचित परा तुझ गवरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशवरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंजून तेज पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तृंड त्रिनयना. दास रामाचा वाटपाही सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे स्वरावर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरती. जय देव जय देव. दुर्गे दुर्गत भारी तुझविन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट नाही वारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी. सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही, चारित्र मले परंतु न बोलवे काही. साई विवाद करिता पडलो प्रभाई, ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी पावशी नवलाई. जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी. सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा, क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी भोपाशा. आंबे तुझा सोन कोण पुरिलाशा, नरहरी तल्लीन झाला पदपंकज देशा. जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी.
दुर्गापुरारती रत्नजडित सिंहासनी रत्नजडित सिंहासनी मंगलमय मूर्ती कापुरासम निर्मळ माझे मानस राहू दे देव देवा मानस राहू दे कापुरासन भाव भक्तीचा कापुरासन भाव भक्तीचा सुगंध वाहू दे झाला धूप दीप झाला आता कापूर आरती ओ देवा कापूर आरती रत्न जाडीत दिव्या जाडी पुष्पा जाडीत दिव्या जाडी मंगलमय मूर्ती ज्ञान कळेना ज्ञान कळेना न कळे काही ओ देवा न कळे काही शब्द रूपे कुंभनी माळा हार रूपे कुंभनी माळा वाहतचे पायी झाला धूप दीप झाला आता कापूर आरती ओ देवा कापूर आरती रत्ना जाडीत दिव्या जाडी पुष्पा जाडीत दिव्या जाडी मंगलमय मूर्ती नेत्री ध्यान मुखेना हृदये तव मूर्ती ओ देवा हृदये तव मूर्ती भाव भक्तीने केली देवा श्रद्धा भावने केली देवा कापूर आरती झाला धूप दीप झाला आता कापूर आरती जाणी पुष्पा जाडीत दिव्या जाडी मंगलमय मूर्ती कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी चैतं नमामि कर्पूरपुरेण मनोहरेण सुवर्णपादोदलंसुतेन प्रदीप्तवासादर्गतेन निराञ्जनं ते जगदीश कुर्यात् घालील लोटांगणमध्येन चरणं डोळ्याण पायेन रूपा तुझे प्रेमे अलिंगनानन्दे पूजन भावे वाणि रमणे नमः तमेव माता पिता तमेव तमेव बन्धु सखा तमेव तमेव विद्यावृणं तमेव तमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा वसेन्द्रेण वा पूजार्पणा वा प्रपतिस्वभा वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं ब्रह्मनारायणं गजरामोदरं वसुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा राधा कृष्णा हरे हरे पती हे भगवान विष्णू स्वरूपात आणि पत्नी लक्ष्मी स्वरूपात असते. आज तुम्ही देव होऊन देवपूजा केलेली आहे म्हणून लक्ष्मी नारायण पूजन या ठिकाणी कायम नवरा बायको म्हणून त्या ठिकाणी नसतो तर लक्ष्मी नारायण म्हणून असतो. आपलं लक्ष्मी नारायण पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. स्वस्ति न इंद्रो लक्ष्मीष्टपत्रे पार्वे नक्षत्राणि रूपमश्विनो व्यक्तं वा इदन्निगारावं लोकं महिखाना. हे पूजन झाल्यावर आपल्या जागेवर बसा. लक्ष्मीपूजन सिद्ध्यर्थ देवता विसर्जन पूर्वक म्हणायचं आहे. देवता विसर्जन पूर्वक उत्तर पूजन अहम करिष्ये. पाणी सोडून द्या, हात पुसून घ्या, हात पुसून घ्या, अक्षदा हातात घ्या, समोर कलशावर अक्षदा व्हा.